सर्वांना नमस्कार. आम्ही हातकणंगले तालुक्यातील कन्या विद्या मंदिर रेंदाळच्या विद्यार्थिनी आज तुमच्या समोर रोबोटिक्सची संकल्पना सादर करणार आहे. आमच्या गटाचे नाव बग ऑफ आहे आणि माझे नाव रक्षिता दानोळे आहे. मी स्वरा पाटील. मी साबिरा पिंजारी. मी आराध्या तांबे. मी सान्वी कुडित्रे. मी आराध्या घोडेस्वार. मी स्वराली पाटील. मी राहिया नाईकवडे. सर्व आदरणीय परीक्षकांचे, शिक्षकांचे आणि उपस्थितांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. स्वातंत्र्य दिनासारख्या राष्ट्रीय सणा दिवशी ध्वजारोहणी प्रक्रिया अधिक आधुनिक, सुरक्षित आणि सुलभ बनवण्यासाठी आम्ही आविष्कार रोबोटिक्स किटच्या सहाय्याने ऑटोमॅटिक फ्लॅग होस्टिंग सिस्टीम अर्थातच स्वयंचलित ध्वजारोहण यंत्र तयार केले आहे. पारंपरिक पद्धतीने ध्वजारोहण करताना अनेकदा दोरी अडकते, दोरीची गाठ सुटते किंवा उंचावरून दोरी तुटते अशा समस्या निर्माण होतात. आमचे हे स्वयंचलित यंत्र मानवी श्रम कमी करते व कोणत्याही तांत्रिक अडथळ्याविना राष्ट्रध्वज अत्यंत आदराने, वेळेवर आणि सुरक्षित सुरळीतपणे चालण्यास मदत होते. उंच ध्वजस्तंभावर जाण्याचा धोका टळल्यामुळे सुरक्षितता वाढते आणि रिमोट कंट्रोलद्वारे एका क्लिकवर ध्वजारोहण करणे शक्य होते. या मॉडेलच्या रचनेबद्दल सांगण्यात येतं. पायबंद मार्गासाठी आम्ही मेटल बेसप्लेट आणि ध्वजस्तंभासाठी उभ्या धातूच्या पट्ट्या व्हर्टिकल शाफ्ट्स वापरले आहेत. वरच्या बाजूला एक ऑरेंज पुली व्हील आणि त्यावर चालणारी एक मेटल चाकड चेन ड्राईव्ह बसवले आहेत. साखळीच्या वापरामुळे घर्षण कमी होऊन ध्वज न अडकता सरळ रेषेत उंचावर सरकतो. या मॉडेलला सातत्यपूर्ण आणि मजबूत ऊर्जा मिळावी म्हणून आम्ही बॅटरीऐवजी डायरेक्ट लाईट विंडो पॉवर सप्लायचा वापर केला आहे. फेल व व्हीडीसीच्या मदतीने मुख्य विजेचे रोबोटिक्ससाठी सुरक्षित डीसी विजेमध्ये रूपांतर केले जाते. या सिस्टीमचे मुख्य नियंत्रण आविष्कार 2.0 रेड युनिटकडे आहे, जो या मॉडेलचा मेंदू म्हणून काम करतो. ध्वजारोहण वेगाने आणि भव्य पद्धतीने होण्यासाठी आम्ही याला हाय स्पीड डीसी मोटर जोडली आहे, ज्यासाठीची आवश्यकते टॉर्क आणि वेग प्रदान करते. या प्रोजेक्टतून आम्हाला वैज्ञानिक महत्त्वाची तत्त्वे शिकायला मिळाली. मोटारची फिरती गती साखळीद्वारे सरळ रेषा गतीने बदलणे, विजेचे रूपांतर करून उच्च पॉवर मिळवणे, गिअर आणि साखळीच्या सहाय्याने जड वजन वेगाने उंचावर नेणे. आता आपण याची लाईट पहा. रिमोटचे बटन आता हाय स्पीड मध्ये सुरू होते. हे पहा, झेंडा वर सरकत चाललेला आहे. साखळीच्या सहाय्याने ध्वजारोहण प्रणाली अवघ्या काही सेकंदात सर्वोच्च उंचावर पोहोचतो. कोट ऑफ थँक्स. हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन करणारे आमचे शिक्षक, मुख्याध्यापक आणि आमचे साथीदार. ऐकून घेतलेल्या सर्व आदरणीय परीक्षकांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. जय